Dear friends and students, today we are going to study about the next topic. But before going to start the next topic, we must remember the last lecture. That is, we have taken for 4 marks the speech writing. We have completed in the last period the speech writing with all angle, how to cover speech, and 4 marks reserved for the speech. So, I have given some of the points to you for speech writing, and by using these points, you have to prepare your speech writing. Each and every speech should be beginning with well beginning, well middle, and well end. And I have supplied some of the points to you. So, by using these points, you have to prepare a speech for 4 marks. Let us come on the point. Today we are going to discuss about the next point, interview. Speech or interview, all points are reserved for 4 marks to the 11th as well as to the 12th. So prepare this topic for 11th and also for the 12th in intention. Okay, interview, 4 marks. Before going to continue the next lecture, what is meant by interview? Interview means communication between interviewer and interviewing. Interview is useful to us in our syllabus, in our day-to-day life, and it is also useful to us in our future life after the completion of your education. With each and every field covered with interview. If you want to job or any service, you have to face interview, and for this interview is useful. थोडं मराठीत बघा मी सांगतो की इंटरव्ह्यू म्हणजे काय. तर इंटरव्ह्यू म्हणजे दोन व्यक्ती म्हणजे इंटरव्ह्यू घेणारी एक बॉडी असते अशी, आणि तुम्हाला इंटरव्ह्यू कुठलाही जॉब किंवा काय भविष्यात करायचं असताना इंटरव्ह्यू द्यावी लागते. मग इंटरव्ह्यूची रचना कशी असते, तुम्ही इंटरव्ह्यूचे काय रूल्स रेग्युलेशन्स किंवा काय त्याचे मॅनर्स एटिकेट्स फॉलो करावं लागतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायचे, त्यावेळेला तुम्हाला अगोदर तुम्ही अप्लाय केलेलं असतं, ॲप्लिकेशन केलेलं असतं, आणि ते ॲप्लिकेशन ज्यांना मिळालं ते तुम्हाला कॉल पाठवतात, इंटरव्ह्यूला बोलवतात. तर इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला सगळं समजलं असेल की मुलाखत, आणि मग या मुलाखतीला तुम्हाला बोलवतात. तेव्हा इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन अँड इट्स अ डिमांड इन फ्युचर लाईफ, ह्या गोष्टी तुम्हाला कळावं म्हणून हा सिलेबसमध्ये टाकलेला पॉईंट आहे. तर यामध्ये इंटरव्ह्यू कशी देतात, एटिकेट्स मॅनर्स काय त्याचे. तर इंटरव्ह्यू तुम्हाला कॉल पाठवला असतो, ॲप्लिकेशन आलेलं असतं, आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आले असता. तुमची फाईल त्यांच्याकडे असते, बाहेर गेटवरती शिपाई असतो, आणि आत एक 5 जणाची, 7 जणाची, 9 जणाची बॉडी असते, आणि ते बसले असतात, पुढं टेबल असतो, आणि त्याच्या पुढं एक चेअर मांडली असते विच इज रिझर्व फॉर यू. सो हे अरेंजमेंट असते, आणि मग तुम्हाला एकेकाला बोलून क्वेश्चन्स विचारतात, आणि मग ते क्वेश्चन्स इथं 2 वे कम्युनिकेशन असतं. आणि मग ते क्वेश्चन्स काय 5-7 किंवा 8 ते 10 क्वेश्चन्स विचारतील. हे 8 ते 10 क्वेश्चन्स, तर इथं सुद्धा 4 मार्काला 8 ते 10 म्हणजे 8 क्वेश्चन्स, हाफ मार्क्स टू इच असं. तर ते क्वेश्चन्स विचारतील. ते पण विचारण्यापूर्वी तुमचं एटिकेट्स मॅनर्स जे आहेत इंटरव्ह्यूचे, ते तुमचं इम्प्रेशन पडतात. ड्रेस नीटनेटका असावा, वेल प्रेस्ड असावा, क्लीन असावा इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी, कारण तुमचं फिजिकल अपीअरन्स सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना बॉडी बसलेली असते, जी बॉडी बसलेली आहे त्या बॉडीमध्ये तुम्हाला
मॅनर्स असतात. उदाहरणार्थ तुम्ही आल्यानंतर तिथं तुमचा शिपायांना कॉल करेल गेट डोअरवरती आणि मग त्यामध्ये इंटरव्ह्यू घेत असताना तुम्ही आत येताना मे आय कम इन सर, एटिकेट्स मॅनर्स फॉलो करायचे आणि एटिकेट्स मॅनर्स फॉलो केल्यानंतर एकच मिनिट तुमचा आवाज मोबाईल घेतोय कळतंय का काय? चला होता की कुठे जावा दुसरीकडे चालू लेक्चरमध्ये मी आलो. तर इंटरव्ह्यू मूर्ख काय तुम्ही एकदा दोनदा तीनदा सांगितलं तर तेच करताय. सगळा आवाज येतो आणि तो मोबाईल बघतोय. तर इंटरव्ह्यूला तुम्ही काय एटिकेट्स मॅनर जे आहे ते तुम्ही आत येताना मे आय कम इन सर असं म्हटल्यानंतर ते आतले येस कम इन म्हणतील. आता आत आल्यानंतर सुद्धा ते बसलेले असतील, तुम्हाला चेअर मांडलेली असेल, पण येऊन न विचारताच बसायचं नाही, थोडं थांबा. थांबल्यानंतर हे भविष्यात उपयोगाचं आहे खूप तुम्हाला. ते म्हणतील तुम्हाला प्लीज सिट डाऊन किंवा प्लीज टेक डाऊन. त्यावेळेला सुद्धा तुम्ही म्हणा थँक्यू सर. बोलताना सुद्धा हाय आवाज नको किंवा लो आवाज नको, मीडियम आवाज ठेवायचा म्हणजे तुमचा साऊंड सुद्धा त्यात इम्प्रेस होतो. आवाज तुमचा जो आहे तो अति हाय नको अति लो नको. थँक्यू सर. थोडं पोलाईट ठेवा, नम्रता, तुमच्या भाषेमध्ये नम्रता ठेवा. रिस्पेक्ट करा द पर्सन हु आर इंटरव्ह्यूइंग. जे प्रश्न तुम्हाला विचारते त्यांचा रिस्पेक्ट करा. थँक्यू सर. ताट बसा. थोडं थँक्यू म्हणताना सुद्धा पोलाईट दाखवा, तुम्ही नम्रता दाखवा याप्रमाणे, म्हणजे तुमचं इम्प्रेशन पुढच्यावर पडतं. आणि मग बोलताना तुम्ही आता तिथं काय काळजी घ्यायची इंटरव्ह्यू देताना, तिथं एक लक्षात ठेवा, गिव्ह द आन्सर्स शॉर्टली ॲज पर द डिमांड. महत्वाचं, गिव्ह द आन्सर ऑफ द इंटरव्ह्यूइंग और इंटरव्ह्यूअर. जे प्रश्न विचारतायत ना त्यांना गिव्ह द आन्सर्स ॲज पर द डिमांड ऑफ देअर क्वेश्चन. जशी प्रश्नाची मागणी आहे तशी उत्तर द्या. बाहेरनं असं पसरू नका, म्हणजे तुम्ही काय म्हणतो त्याला अराउंड द आन्सर फिरू नका, टू द पॉइंट उत्तर द्या. आणि मग एक एक प्रश्न विचारतील. समजा तुम्हाला प्रश्न विचारताना ऐकायलाच नाही आला नीट प्रश्न, सॉरी सर यू माइंड टू रिपीट, म्हणजे प्रश्न ऐकायला नाही पुन्हा सांगा असं म्हणण्यापेक्षा वुड यू माइंड टू रिपीट द क्वेश्चन प्लीज, प्रश्न रिपीट केला तर बरं होईल, असं नम्रतेचे रिक्वेस्टेड पोलाईट लँग्वेज वापरा. मग पुन्हा ते प्रश्न रिपीट करतील. काय सर असं एकदम मोठ्यानं म्हणू नका. आणि मग प्रश्नाचे उत्तर त्यांच्या तोंडून प्रश्न पडला की लगेच उत्तर द्यायचं, वेटिंग करायचं नाही, कॉन्फिडन्स लूज होऊ द्यायचा नाही. उत्तर देताना कॉन्फिडन्स क्लिअर ठेवा. आणि मग प्रश्न बाहेर पडला की उत्तर द्या, प्रश्न बाहेर पडला उत्तर द्या. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल थिंकिंग करा, आणि थिंकिंग करून येत नसेल सॉरी सर असं म्हणा. आणि मग तुमची इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला ते सांगतील ठीक आहे यू मे गो नाउ, थँक्यू सर असं म्हणा. तुमचे इटिकेट्स मॅनर्स दाखवले पाहिजे. हे झालं डे टू डे लाईफ मधले इटिकेट्स मॅनर्स अबाउट द इंटरव्ह्यू. आता तिथं इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला भविष्यात इंटरव्ह्यू घेताना कसे असते, तर ती इंटरव्ह्यू घेताना मी सांगितले की टू वे असतं कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू देणार असता, पुढं घेणारे असतात डायरेक्टर्स वगैरे, आणि हे टू वे असतं. आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीतनं इंटरव्ह्यू कसे असेल त्याची प्रिपरेशन. तर परीक्षेला एखादा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, सपोज यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर क्लास and you need some of the improvement in our classroom, so ask the permission or demand some of the suggestions to your headmaster with polite language. As a representative you have to complete. तर किंवा suppose you are meeting with any cricketer
किंवा सपोज यू आर विजिटिंग टू युअर प्रिन्सिपल अबाउट the well-being of our junior college teachers, student and our college. Frame 8 to 10 questions about the subject. आता बघा, well-being of our college. well-being म्हणजे कल्याण, कॉलेजचं कल्याण, टीचर्स and well-being of the student. यासाठी you are asking some of the questions to your headmaster, principal. तर फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स. तर आता हे 8 to 10 क्वेश्चन्स तयार करण्यासाठी तुम्हाला मी काही पॉइंट्स दिलेले आहेत की त्या पॉइंटवर तुम्हाला एक 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 क्वेश्चन करता येईल. आता इथं क्वेश्चन पुन्हा एकदा सांगतो. सपोज यू आर इंटरव्ह्यूइंग ऑफ युअर हेडमास्टर अबाउट द वेलबिंग ऑफ युअर ज्युनियर कॉलेज अँड आस्क 8 to 10 क्वेश्चन्स अबाउट द वेलबिंग ऑफ ज्युनियर कॉलेज, then teacher, then students, and suppose you are the representative of our 11th class. तर एक वर्गाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांची इंटरव्ह्यू घेताय आणि हे इंटरव्ह्यू घेताना 8 ते 10 प्रश्न विचारायचे की जे 8 ते 10 प्रश्न आहेत त्याला 4 मार्क. म्हणजे यातले तुम्हाला हेल्पिंग वर्ब प्रश्न तयार करताना एक महत्त्वाचं की इज, आर, वॉज, where किंवा do, does, did, have, had, will, shall, त्यानंतर म्हणजे हे एक्झाम्पल्स म्हणून मी तुम्हाला दिले की हे हेल्पिंग वर्ब्स आहेत ना ते आम्ही बघतो पेपर तपासताना. म्हणजे समजा तुम्ही व्हॉट इज युअर ॲम्बिशन इन लाईफ, तुमच्या आयुष्यातलं ध्येय काय, तर इज नसेल तर वाक्याला अर्थ राहील का काय, व्हॉट ॲम्बिशन इन युअर लाईफ, तो प्रश्नच होणार नाही. तर ह्या WS तुम्ही जे घेणार आहे त्याच्यानंतर किंवा काही प्रश्न वर्बनं सुद्धा विचारू शकता. वर्ब म्हणजे क्रियापदाने यापैकी कुठल्या नाही. उदाहरणार्थ इज इट युअर इज इट यू सॅटिस्फाईड इन युअर प्रोफेशन, की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये समाधानी आहात का. वर्बनं सुद्धा प्रश्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही प्रश्न झाल्यानंतर हा तुम्ही मोठं चिन्ह काढून ठेवतो, क्वेश्चन मार्क द्यायला विसरता. तर प्रत्येक वेळेला हे हेल्पिंग वर्ब बघायचंच लिहिताना प्रश्न झाल्यावर आणि प्रश्न लिहिल्यानंतर झाल्यानंतर प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही. एखाद्याला प्रश्न विचारला आणि प्रश्न चिन्हच दिलं नाही तुम्ही तर तो प्रश्नच होऊ शकत नाही. नो क्वेश्चन विदाउट क्वेश्चन मार्क, यू मस्ट रिमेंबर. तर ह्या गोष्टी आता लक्षात ठेवा की मी जे हे तुम्हाला हेल्पिंग वर्ब पाहिजे WH नंतर आणि प्रश्न तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ऍट द एंड ऑफ क्वेश्चन यू हॅव टू प्रिपेअर गिव्ह अ क्वेश्चन मार्क. तर आता हे झालं जनरली तुम्हाला सगळं इंटरव्ह्यूच्या बाबतीत. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय, ते उदाहरण आपण तुम्हाला याच्यावरती प्रश्न तयार करताना हे पॉइंट्स मी दिले काढलेले आहेत की जे पॉइंट्स तुम्हाला उपयोगी येतील तुम्ही इंटरव्ह्यू परीक्षेला लिहिताना. आता इंटरव्ह्यू लिहिताना हेच पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवून त्याच्यावर क्वेश्चन तयार केला तरी तुम्हाला काय होतं, क्वेश्चन तयार करताना पॉइंट्स आठवत नाहीत कशावर करायचं. म्हणून मी पॉइंट्स काढलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन तयार करताना हे पॉइंट्स एका पॉइंटवर एक एक क्वेश्चन तयार झाला. 8 पॉइंट काढले, 8 पॉइंटवर 8 क्वेश्चन तयार होतील आणि जनरली हे पॉइंट सगळीकडे तुम्हाला सुटेबल होतील. तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, एवढे प्रश्न मारून सुद्धा आता मी कसा तुम्हाला स्पेसिफिक सब्जेक्ट दिला की प्रिन्सिपलचे इंटरव्ह्यू घेताय कशाविषयी, वेलबिंग ऑफ कॉलेज, वेलबिंग ऑफ टीचर, वेलबिंग ऑफ स्टुडंट. तर हे प्रश्न ह्यात नाही, हे 3 प्रश्न तुम्ही सेपरेटच द्यायचे म्हणजे त्या त्या विषयानुसार. जसं आता मी इथं तुम्हाला हे 8 अधिक हे 3 प्रश्न तुम्हाला तिथं जो मूळ मुद्दा जे दिलेला आहे क्वेश्चन मध्ये म्हणजे आन्सर शुड बी ॲज पर द डिमांड ऑफ क्वेश्चन. प्रश्नाचं उत्तर जसं प्रश्नाचं डिमांड आहे तसं. डिमांड काय आता ह्या प्रश्नाला
की इंटरव्ह्यू घेताय प्रिन्सिपलची, कशाविषयी घेताय हे 3 प्रश्न. वेलबिंग ऑफ कॉलेज, वेलबिंग ऑफ टीचर, वेलबिंग ऑफ स्टुडंट. लक्षात येते, हे 3 प्रश्न ऍडिशनल आले पाहिजेत. इथं तुम्हाला चौथा वगैरे दिलायच्या मध्ये आणि हे मेसेज वगैरे सगळ्यात शेवटी आलं पाहिजे. म्हणजे हे 3 प्रश्न तुमचे इथं चौथ्याच्या अगोदर आले पाहिजे. मी इथं डॉट करतोय बघा, इथं तुमचा हा प्रश्न 3 पडले पाहिजे. उदाहरणार्थ ह्या 3 वरती आता तुम्हाला लक्षात आले की what you have done for or doing for well-being of our college. एक क्वेश्चन झाला. What are you doing for are helping बरोबर घेतोय बघा यात the well-being of teacher. And next third question, what are you doing in future for well-being at present and in future for the well-being of student. सगळ्यांच्या शेवटी क्वेश्चन मार्क इथं टाका आणि बाकीच्या मध्ये क्वेश्चन्स खाली एक त्या पॉइंट वरती मांडा. लेट अस कम ऑन द पॉइंट. आता ह्या पॉइंटच्या आधारे तुम्हाला कुठल्याही विषयावरती, आता इथले 3 प्रश्न मी बदलले का नाही, तसं विषय तुम्हाला आता इथे प्रिन्सिपलची इंटरव्ह्यू, वेलबिंग ऑफ कॉलेज, स्टुडंट, टीचर हे 3 टाकले. तसा प्रश्न मध्ये इथं जर बदलला, यू आर टेकिंग इंटरव्ह्यू ऑफ एनी क्रिकेटर, आता क्रिकेटरवर गेलं हे 3 प्रश्न वेगळे येणार. हाऊ डू यू एंटर्ड इन द क्रिकेट फील्ड, हु इज युअर गाईड, हु हेल्प्स यू, हे पॉइंट्स आहेत त्या. हाऊ यू एंटर्ड इन दिस फील्ड, हाऊ डू यू एंटर इन दिस फील्ड. तर असे प्रश्न तुम्हाला त्या पॉइंट नुसार तयार करावे लागतील. म्हणून मूळ प्रश्न जे आहेत त्याचे 3 प्रश्न आलेच पाहिजेत इंटरव्ह्यूवर, आणि मग राहिलेले हे प्रश्न आणि हे पॉइंट आणि त्या पॉइंटवर आधारित क्वेश्चन तयार करायचे. तर बघा आता पहिला पॉइंट आहे एंटर ऑर इंटरेस्ट. हाऊ डू यू एंटर, वरती टायटल लिहित आता प्रिन्सिपल्स, इंटरव्ह्यू प्रिन्सिपल. पहिला प्रश्न मुख्याध्यापक, हाऊ डू यू एंटर इन दिस फील्ड, और डू यू हैव इंटरेस्ट इन द प्रोफेशन, इन युअर प्रोफेशन. तुमच्या प्रोफेशन जो आहे मुख्याध्यापक त्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे का, हा एक प्रश्न. उत्तर द्यायची नाही, तिथं वन वे कम्युनिकेशन असतं. तुम्ही भविष्यात इंटरव्ह्यू देताना तुम्ही देणार, पुढचे घेणार वगैरे, पण इथं परीक्षेपुरता विचार केला तर फक्त या पॉइंटच्या आधारे क्वेश्चन्स निर्माण करायचे 8 ते 10. 8 क्वेश्चन तयार झाले बरोबर तर 4 मार्क पैकी तुम्हाला मिळतील. पहिला प्रश्न झाला इन्स्पिरेशन म्हणजे काय, प्रेरणा. पहिली आवड, या मुख्याध्यापक पेशामध्ये तुम्हाला आवड आहे का, डू यू हॅव इंटरेस्ट इन द प्रिन्सिपल्स पोस्ट, क्वेश्चन मार्क. आता इथे इन्स्पिरेशन, प्रेरणा. मग तुम्हाला मुख्याध्यापक होण्यासाठी कोणाची प्रेरणा मिळाली, क्वेश्चन याच्यावरती प्रेरणा. हू डू यू किंवा हू डू यू इन्स्पायर, तुम्हाला कोणी प्रेरित केलं, किंवा हू इज युअर, किंवा हू डू इज युअर हेल्पिंग अँड कोऑपरेटिव्ह पर्सन इन द प्रोफेशन ऑफ प्रिन्सिपल. इथं झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रॉब्लेम्स ऑर डिफिकल्टीज ऑर ओव्हरकम. मग इथं प्रॉब्लेम म्हणा किंवा डिफिकल्टीज म्हणा, काय, have you faced any problem in the profession of principal, question mark, or have you any difficulties in the profession of principal, question mark. किंवा आता हे ओव्हरकम म्हणले तर इथे येते सोल्युशन मध्ये. मग पुन्हा बघू आपण, which problems do you face in the profession of principal, कोणते प्रॉब्लेम्स, किंवा आणि मग त्याच्यावर सोल्युशन्स काय काढले, म्हणजेच ओव्हरकम कसं केलं, त्या प्रॉब्लेम आलेले त्याच्यावर ओव्हरकम कसं केलं. हाऊ डू यू विच सोल्युशन डू यू फाइंड अँड सजेस्टेड, किंवा डू यू सजेस्टेड, क्वेश्चन मार्क. पुन्हा पुढचा पॉइंट, गाईड. हू इज युअर गाईड इन, प्रत्येक व्यक्तीला एक गाईड असतो, गुरु असतो, मार्गदर्शक असतो. मग हू इज युअर गाईड इन द, एवढं क्वेश्चन केला तरी बस, तुमचा मार्गदर्शक कोण. पुन्हा ॲम्बिशन्स, प्रत्येक व्यक्तीला काय ना काय ॲम्बिशन असते, म्हणून कुठल्याही इंटरव्ह्यूला हा प्रश्न सूट होईल. व्हॉट इज युअर ॲम्बिशन इन लाईफ, भविष्यात पुढची ॲम्बिशन काय आहे तुमची,
तर त्यापूर्वी हे 3 क्वेश्चन इथं टाका, प्रॉब्लेमच्या इथं किंवा ह्या नंतर इथं टाकलं तरी चालेल की हु इज युअर, कारण टीचर प्रिन्सिपलचे काढता वेलबिंग कशाचं कल्याण, कॉलेजचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी तुम्ही काय करा. पहिला प्रश्न म्हणून what would you do in future for the well-being of our college? Same question पुन्हा, what would you do for the well-being of teachers in future? Question mark. भविष्यात शिक्षकासाठी काय कराल. आणि तिसरा स्टुडंटसाठी, what would you do for student in future for the well-being of student? तर हे 3 प्रश्न इथे टाकले. आता पुढे ambition, ध्येय काय. My ambition in life to become an ideal college, ideal teacher, ideal student, ते उत्तर दे. पण तुम्ही ambition विचारा, what is your ambition in life? Question mark. Last, future plan. What is your future plan about the well-being of college student and teacher? And last question, message. What is your message for the youngsters and future principal? तरुणांना आणि भविष्यातील मुख्याध्यापकांना व्हॉट इज युअर मेसेज. तर क्वेश्चन मार्क द्यायचा. तर ह्या पॉइंटवर एक क्वेश्चन असे तयार केले. हे 3 8 आणि 3 11 क्वेश्चन तयार होतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूचे आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर तुम्ही एक घरी क्वेश्चन तयार करा. आता मी एक क्वेश्चन देतो, ह्या पॉइंटच्या आधारे इथं तुम्ही प्रिन्सिपॉलच्या बद्दल घेतली आपण, स्कूल प्रिन्सिपॉल म्हणून तुम्ही तर आता ह्या पॉइंटच्या आधारे तुम्ही क्वेश्चन तयार केले. आता क्रिकेटर, सपोज यू आर टेकिंग इंटरव्ह्यू ऑफ एनी क्रिकेटर, कुठल्या एखाद्या क्रिकेटरचे तुम्ही इंटरव्ह्यू घेताय बाय युजिंग द अँड फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स, 8 ते 10 प्रश्न करा. तर सेम पॉइंट वापरा, फक्त इथं 3 प्रश्न क्रिकेट विषय आले पाहिजे तिथले. तर ह्यावरती तुम्ही घरी इंटरव्ह्यू तयार करा. सो आय हॅव गिवन व्हेरी वेल लेक्चर अबाउट फ्रेमिंग अँड इंटरव्ह्यू. भविष्यात तुम्हाला इंटरव्ह्यू कसे फायद्याचे आहे, सध्या प्रश्न इंटरव्ह्यू कसे विचारतात, या पद्धतीने मी तुम्हाला इंटरव्ह्यू विथ ऑल अँगल आय हॅव कम्प्लीटेड. सो बेस्ट लक टू प्रिपेअर द नेक्स्ट फॉर क्रिकेटर. इथं क्वेश्चन कसा येईल तर फ्रेम अँड इंटरव्ह्यू. सपोज यू आर टेकिंग इंटरव्ह्यू ऑफ एनी क्रिकेटर, फ्रेम अँड इंटरव्ह्यू इन अबाउट 8 to 10 क्वेश्चन्स बाय युजिंग द किंवा मेक 8 to 10 क्वेश्चन. तर आता हे पॉइंट्स तुम्हाला परीक्षेला दिले जात नाहीत. मी हे पॉइंट का दिलेले तर तुम्हाला ह्या पॉइंट्स कुठल्याही इंटरव्ह्यूला सूट होतील म्हणून ह्या पॉइंट्स दिलेले आहेत. हे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा आणि हे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवून तुम्हाला कुठल्याही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन तयार करतात. हे सगळ्यावरती पॉइंटवरती एक क्वेश्चन करा आणि जो विषय दिलेला आहे त्याच्यावर मिनिमम इथं 4था प्रश्न किंवा 5वा प्रश्न, इथं 2-3 क्वेश्चन ज्या विषयावर दिलेले आहेत ते पाहिजे. विषयावर का पाहिजे विचारले, त्या विषयावर तुमचा फोकस दिसला पाहिजे म्हणून त्या विषयावर 3 प्रश्न एक्स्ट्रा आले पाहिजे. बाकीचे प्रश्न सूट होते तेच की, समजा क्रिकेटमध्ये मार्गदर्शक होतोयच, पण हे स्पेशल क्वेश्चन आहेत म्हणून त्या विषयावरती प्रिन्सिपल असेल किंवा क्रिकेटर असेल किंवा अजून कुठला त्या विषयावरती 2-3 प्रश्न इथं 4थ्या 5व्या क्रमांकावर टाका आणि बाकीचे हे प्रश्न पॉईंटवरती काढा. हे पॉईंट्स तुम्हाला मी स्वतः काढलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. बाकीकडे कुठेही तुम्हाला एक पॉईंट नाही, एका पॉईंटवर एक क्वेश्चन या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही 8 to 10 क्वेश्चन करू शकता. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.